हे एक गाणं नव्हतं तर एक भावना होती, अशी एक गझल जी चित्रपट बनण्याच्या सुमारे 30 वर्षाआधीच लोकांच्या मनात घर करून बसली होती। साहिल लुधियानवी यांनी 1943 मध्ये एक गझल लिहिली होती। तिची पहिली ओळ होती, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है। ही केवळ एक शेर नव्हती तर अपूर्ण प्रेमाची एक शांत अभिव्यक्ती होती, जी काळाबरोबर अधिकच खोल होत गेली। पुढे हीच गझल त्यांच्या पहिल्या पुस्तकास तलखिया मध्ये प्रकाशित झाली आणि हळूहळू हे शब्द लोकांच्या आत्मापर्यंत पोहोचू शकले। अनेक वर्षांनंतर जेव्हा यश चोप्रा यांनी ही गझल ऐकली तेव्हा त्यांना त्यात फक्त एक गाणं नाही तर एक संपूर्ण कथा दिसली आणि इथूनच कभी कभी या चित्रपटाचा जन्म झाला। या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका शायरची भूमिका साकारली। त्या पात्राला अधिक वास्तववादी बनवण्यासाठी त्यांच्या आवाजात या गझलचं वाचन समाविष्ट करण्यात आलं। मात्र ही एक आव्हानात्मक गोष्ट होती, कारण गझलमधील अनेक शब्द अत्यंत कठीण आणि गहन उर्दूमध्ये होते, जे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी समजणं सोपं नव्हतं। त्यामुळे काही शब्द सादे करण्यात आले, काही ओळी बदलल्या गेल्या आणि काही भाग काढून देखील टाकण्यात आले, जेणेकरून भावना तीच राहील पण प्रत्येकापर्यंत पोहोचू शकेल। तर हे गाणं तुम्हाला किती आवडतं हे आम्हाला कमेंट करून सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।